नमस्कार मित्रांनो, उद्या जर तुमचा मराठीचा पेपर असेल तर थांबा, हा व्हिडिओ पूर्ण बघा. कारण या व्हिडिओमध्ये आपले टोटल पुरा पेपर मी हा लीक करणार आहे. म्हणजेच या व्हिडिओनंतर आपण टोटल 75पेक्षा जास्त आपण मार्क 80पैकी मिळू शकता मित्रांनो. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला विभाग जो आहे आपला तो आहे गद्य. यामध्ये आपल्याला पॅसेजेस दिले जाते मित्रांनो. टोटल 36 मार्क्सचे आपल्याला पॅसेजेस दिले जाते. तर हे मार्क्स आपल्याला कसे हासिल करायचे आहेत, तर याच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, जे की आहे आपला पॅसेजमधून उत्तरे कशी सापडायची, जे की आपण स्क्रीनवर बघू शकता. हा व्हिडिओ आपल्याला चॅनलवर जाऊन बघायचा आहे आणि त्यानंतर आपण पॅसेजमधून चांगल्या प्रकारे उत्तरे सापडू शकता. तर उत्तरे आपण जर चांगल्या प्रकारे सापडली तर आपण नक्कीच यामध्ये चांगला स्कोअर करणार आहे. तर 36 मार्क्स आपले त्यामध्ये फिक्स होणार आहेत. तर तो व्हिडिओ नक्कीच बघा. त्यानंतर आपण जे बघणार आहे ते आहे आपलं जे की पोयमचं बी त्यामध्ये सांगलं आहे मी मित्रांनो. तर आपल्याला ते बघायचं आहे. आणि जे ॲप्रिसिएशन आहे, ॲप्रिसिएशनचा पण मी IMPवाला मोस्ट इम्पॉर्टंट जे की यावर्षी येणार आहेत IMP पोयम, ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. जे की आपल्याला योगी सर्वकाळ सुखदाता आणि हिरवगार झाडासारखं मित्रांनो, हे जे 2 पोयम आहेत ना, आपल्याला त्या ॲप्रिसिएशनमध्ये पक्क्या करून ठेवायच्या आहे. कारण 2024मध्ये आल्या नव्हत्या, म्हणजे या 2025मध्ये येणार आहेत, म्हणजे येणार आहेत मित्रांनो. तर आपल्याला चांगल्या प्रकारे करून घ्यायचा आणि याचा सेपरेट व्हिडिओ जो की आपण स्क्रीनवर बघू शकता ते आपल्याला पाहून घ्यायचं आहे. त्याखाली बघूया आपण दुसरं, जे की आपला स्थूल वाचनचा विभाग आहे. स्थूल वाचनमध्ये आपल्याला काहीच नाही करायचं. जे फक्त मी तुम्हाला 9 प्रश्न दिले आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारे करून घ्यायचे आहे. जे की व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे जे व्हिडिओ स्क्रीनवर आपण बघू शकता, हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा. त्यामध्ये 9 फक्त प्रश्न दिले आणि तेच आपल्याला पाहायला मिळतील. तर या प्रकारे आपण स्थूल वाचन चांगल्या प्रकारे करू शकता. तर भाषा अभ्यासचा प्रश्न राहिला. तर भाषा अभ्यास जे की आहे मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला, जे की आपण स्क्रीनवर बघू शकता. यामध्ये 2017-2024पर्यंत जे की रिपीटेड झालेले प्रश्न आहेत आणि चांगल्या प्रकारे व्याकरण समजून सांगलं आहे मित्रांनो. तर ते आपल्याला बघायचं आहे. आणि व्याकरणसाठी जे राहिलेलं आहे लेखन, जे की पत्रलेखन, हे सर्व मी व्हिडिओ बनवला, ते चॅनल चेक करा. तर उद्याचा पेपर तुमचा चांगला जाऊ.